नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात कासव कुठे ठेवावे, घरात किंवा देवघरात कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचा एक रूप कासव होतं. विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथनादरम्यान मंदारचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. फेंगशुईत देखील कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो, परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल, नाहीतर अशुभ परिणाम हाती लागू शकतात. धातू किंवा तांब्याचा कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावा, नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा. शुभ मुहूर्त बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा. नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावा. यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे. कासव ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात, परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्यामुळे कुटुंबातील लोकांना दीर्घायू प्राप्त होते आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते. कासव ठेवल्यामुळे नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरापासून देखील वाचवतं. याने घरात सुख शांती नांदते. नवीन व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह स्थिर राहतो. फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजेच बॅक यार्डमध्ये कासव ठेवल्यामुळे अपार ऊर्जा जाणवते आणि आपले कार्य योग्यरित्या पार पडते. करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेत ठेवावा. ऊर्जा वाढल्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते. घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्यामुळे सुरक्षा मिळते. कासव गुड लकसाठी ठेवण्यात येतं, म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या मादा कासव ठेवल्यामुळे दाम्पत्यांना संतान सुख मिळतं. क्रिस्टल निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवावा. लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेत ठेवावा. कासव घरातील लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यामुळे घरातील सदस्यांचे आपापसात प्रेम वाढतं. मातीने निर्मित कासव उत्तर पूर्व दिशा, मध्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेत ठेवावा. धातू निर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेत ठेवता येतो, तरी धातू मिश्रित निर्मित कासव उत्तर दिशेत ठेवणे योग्य राहील. तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वीकडे असावे. ही दिशा शुभ मानली गेली आहे. कासव नेहमी पाण्यात ठेवावं. कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं, ज्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते. कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं देवघर असू शकतं किंवा आपल्या हॉलमध्ये सुद्धा आपण हे कासव ठेवू शकतो. परंतु बाथरूमच्या शेजारी किंवा जी भिंत बाथरूमला लागून असेल किंवा बेडरूममध्ये सुद्धा आपण हे कासव चुकूनही ठेवू नये. जेव्हा हे कासव तुम्ही खरेदी करून घरात आणाल तेव्हा त्या कासवाला जलाने अभिषेक घालायचा आहे. जर पंचामृत असेल तर अतिउत्तम. तुम्ही त्याने सुद्धा कासवाला अभिषेक घालू शकता. कासवाला एवढं महत्त्व का आहे? कारण कासव हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि कासव हे विष्णूंचे एक रूप आहे. जेव्हा समुद्रमंथन झाले, या मंथनाच्या वेळी 14 रत्ने बाहेर पडली आणि त्यामध्ये अमृत कलश देखील होता आणि समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. कासव हे श्रीविष्णूंचा दुसरा अवतार आणि अशा पवित्र कासवाला घरात आणल्यानंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर चंदन, कुंकू याने त्याची पूजा करायची आहे. जेव्हा तुम्ही हे कासव ठेवाल तेव्हा त्यासाठी एका प्लेटचा वापर करा. एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही हे कासव ठेवा आणि त्यामध्ये इतकं पाणी टाका, ते कासव व्यवस्थितपणे त्यात बुडवलं पाहिजे. जास्त नाही, परंतु कमीत कमी कासवाचे पाय तरी पाण्यात बुडले असले पाहिजे. हे पाणी दररोज बदलायचं आहे. आणि याचबरोबर काही लोक एक चूक वारंवार करतात, ती म्हणजे कासवाची जागा ही काही दिवसांनी ते बदलत राहतात. कासवाची जागा वारंवार बदलल्यामुळे लक्ष्मीसुद्धा स्वतःचे स्थान परिवर्तन करते. तर ही चूक तुम्ही करू नका. एकदा आपण घरात कासव आणले की ते एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते त्याच ठिकाणी ठेवावे. ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये. तुम्ही जर एकाच उत्तर दिशेला ठेवले तर त्याचा
खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. हे शक्य नसल्यास ईशान्य कोपऱ्यात देखील तुम्ही हे कासव ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला सुद्धा हे कासव ठेवू शकतात. नैऋत्य दिशेमध्ये म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये हे कासव चुकूनही ठेवू नका. यामुळे पैसा येत तर नाही, परंतु आपल्या घरात असलेला पैसा हा बाहेर निघून जातो. अनेक लोक कासव हे देवघरात ठेवतात, पण तरीही त्याचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही. यासाठी देवघर सुद्धा योग्य दिशेत असणं खूप महत्त्वाचं आहे. देवघर जर योग्य दिशेत असेल आणि या देवघरात कासव ठेवलं तर याचा शुभ परिणाम तुम्हाला 100% दिसून येईल. जर हे कासव तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात असेल तर लगेच तिथून काढून टाका आणि योग्य दिशेला ठेवा. नैऋत्य दिशेस असणारे कासव हे अत्यंत अशुभ फळ देतं. कासवाचं मुख हे कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कासवाची दृष्टी हे आपल्या घरात पडली पाहिजे. फक्त घरातच नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानात सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता. तुमचा जिथे गल्ला असेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेण्यासाठी बसता त्या ठिकाणी तुमच्या उजव्या बाजूला कासव येईल अशा ठिकाणी हे कासव ठेवा. जर कोणाच्या घरात जिवंत कासव असेल तर त्याची योग्य ती आपण निगा राखली पाहिजे. तो जिवंत प्राणी आहे तर त्याची आपण व्यवस्थित निगा राखली पाहिजे. तुमच्याकडे जर असे धातूचे कासव असेल, ज्या कासवाच्या पोटावर असे अंक असतील तर त्या अंकांची बेरीज 15 येत असते. आडवी आणि उभी किंवा तिरकी या अंकांची बेरीज केली तर याची बेरीज 15 येते. तर असे कासव तुम्ही तांदळात ठेवायचा आहे, कारण या कासवाला पाण्यात ठेवले जात नाही. असे कासव हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या कासवाच्या पोटावर अंक आहेत ते कासव नेहमी एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावर त्या कासव स्थापन करावे. हे तांदूळ तुम्ही आठवड्यातून एकदा बदलायचे आहेत. या तांदळाचा वापर तुम्ही स्वयंपाकघरातील तांदळामध्ये करायचा आहे किंवा तुम्ही पक्ष्यांनाही टाकू शकता. कासवाचे मुख हे देवघरातील देवतांकडे असले पाहिजे. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कासवाची खरेदी करून स्थापन करू शकतात. ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.